हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे वाटण कसं करायचं, जे आपण अंडा भाजीसाठी किंवा मटन चिकनसाठी वापरतो ते वाटण. चला तर मग पाहूया वाटण करण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे ते. वाटण करण्यासाठी हवं आहे आपल्याला कांदे, अद्रक, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण. एक मीडियम साईजचे मी 5 ते 6 कांदे घेतले आहेत. आता कांदा उभा आणि पातळ असा चिरून घ्यायचा आहे. जास्ती पातळ पण नाही आणि असा जास्ती जाड पण नाही, असा आपण कांदा चिरून घेणार आहे. कांदा चिरून घेतला आहे आपण. बघा तुम्ही, जास्ती जाड पण नाही, जास्ती पातळ पण नाही आहे. आता आपण लसूण सोलून घेणार आहे. लसूणच्या एक 2 ते 3 कांड्या घ्यायच्या आहेत. लसूण आपण जेवढा टाकणार तेवढा आपल्याला मसाल्याचा स्वाद छान येतो, म्हणून मी एक 2 ते 3 कांड्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 10-15 लसूण झालेत ते सोलून. खोबऱ्याची अर्धी वाटी घेणार आहे. खोबरं मी किसून घेते. किसून घेतल्यामुळं काय होतं, मसाल्यामध्ये ना खोबरं अर्धवट राहत नाही, म्हणून किसून घेते. किंवा तुम्ही पातळ चकत्यासुद्धा करू शकता. आता मी अद्रक घेणार आहे. अद्रक असं छिलून त्याचे धुवून तुकडे करणार आहे. अद्रक जास्ती नाही घ्यायचं, कारण गरम असतं आणि उन्हाळ्याचा थोडासा त्रास होतो, म्हणून एक अगदी 2 ते 3 त्याचे कट करून घेतलेले आहे. आता मी कांदा कढईमध्ये छान तेल घालून फ्राय करणार आहे. कांदा आपल्याला असा काळसर करायचा आहे जरा, कारण कांदा जर काळसर केला तर आपलं जे भाजीची तर्री आहे ती छान अशी लालसर काळसर येते. जर थोडासा मीडियम असा गुलाबीसर ठेवला तर मग ते तांबड्या भाजीसाठी वगैरे जे असतं तेव्हा ते छान वाटतं. म्हणून मी शक्यतो नॉनव्हेजसाठी मसाला करते, म्हणून मी अगदी छान असा काळसर करून घेणार आहे. मोठा गॅस ठेवून काळसर करायचा. कांदा फ्राय करताना शक्यतो काळ्या कलरची कढई किंवा काळ्या कलरचा तवाच घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये छान असं फ्राय होतं. मी पण काळ्या कलरची कढईच घेतली आहे. त्याच्यामध्ये छान असा आपला कांदा फ्राय करून घेते आहे मी. बघा, आपला कांदा फ्राय होतच आलेला आहे. कांदा फ्राय एकदम असं छान झालेला आहे बघा. कांदा अगदी सुटसुटीत करून ठेवायचा आहे, म्हणजे सगळा कांदा जो आहे तो फ्राय होतो आपला. नाहीतर काही कांदा पांढरा दिसतो, काही काळा दिसतो, तसं नाही करायचं. कांदा अगदी 4 बाजूने एकदम असं पसरवून ठेवायचा. हे बघा, आपला कांदा काळसर असा छान झालेला आहे. आता हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. कांदा मिक्सरच्या भांड्यात काढला की आपण त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहे. जे खोबरं मी अर्धी वाटी किसलं होतं तेच खोबरं, अर्धी वाटी म्हणजे खोबऱ्याची अर्धी छोटीशी अशी वाटी आली होती, तीच वाटी मी खोबऱ्यासाठी घेतली आहे, म्हणजे वाटण्यासाठी घेतली आहे. आता मी त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे. खोबरं पण आपल्याला अगदी छान असं काळसर लालसर रंगाचं करून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे पण आपल्या वाटणाला तेल येतं. भाजीला आपण जे करणार आहे त्याला मसाल्यालासुद्धा तेल येतं खोबऱ्यामुळं, आणि छान असा कलरसुद्धा खोबऱ्यामुळे येतो. म्हणून खोबरंसुद्धा आपण काळं करून घेणार आहोत, म्हणजे लालसर करून घेणार आहे. काही जण खोबरं डायरेक्ट गॅसवर पण भाजतात, तसंसुद्धा छान लागतं. पण मी आता हे भाजून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गॅसवरसुद्धा भाजून घेऊ शकता ते, पण पूर्ण खोबऱ्याची वाटीच ठेवावी लागते भाजताना. आपलं खोबरं आता छान असं भाजत आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, आपलं खोबरं अगदी छान असं होतच आलेलं आहे. खोबरं छान असं भाजलं की ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे बघा, खोबरं छान भाजलं आहे. मी मोठाच गॅस ठेवला होता कांदा खोबरं फ्राय करताना. तुम्ही याच्यामध्ये धनेसुद्धा घालू शकता. मी आता सध्या धने घातले नाही आहे, कारण मी धनेची पावडर वापरते, म्हणून मी धने घातले नाही आहे. काही वेळेला मी मसाल्याच्या वाटणमध्ये धनेसुद्धा घालते. खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं की आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालणार आहे. टोमॅटोनी मसाला अगदी छान होतो, म्हणजे भाजीला आपण वरतून जे टोमॅटो घालतो ते घालण्याची गरजच पडत नाही, कारण आपण वाटणात टोमॅटो घेतलेला असतो. टोमॅटोसुद्धा अगदी मोठ्या गॅसवर असं छान भाजून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, टोमॅटोसुद्धा लालसर असं झालेला आहे छान. टोमॅटो लालसर असतोच, पण असं त्याला कलर छान आलेला आहे. हे बघा तुम्ही, टोमॅटो आपला फ्राय झाला की आपण तो मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे. टोमॅटो काढून झाला की आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे.
कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. आता कोथिंबीरसुद्धा आपण वाटणमध्ये घालणार आहे. कोथिंबीर खूप जास्ती पण नाही घ्यायची आणि खूप कमी पण नाही घ्यायची. जास्ती घेतली की आपलं वाटण एकदम हिरवं होतं आणि फार कमी घेतली तर वाटणचा कलरच येत नाही. म्हणून अगदी 4 ते 5 कांद्यांसाठी एक वाटी भरून कोथिंबीर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी हळद, अगदी थोडीशी हळद, अगदी थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडासा काळा मसाला घातला आहे आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे. वाटणमध्ये सगळं आपण व्यवस्थित टाकलं की वाटणसुद्धा आपल्याला अगदी छान लागतं. म्हणजे तुम्ही तेलामध्ये जेव्हा ते फ्राय करताल ते खाण्यासाठी, पोळीसोबत खाण्यासाठी सुद्धा छान लागतं. आता आपण हे मिक्सरमधनं फिरून घेणार आहे. हे बघा तुम्ही, आपलं वाटण छान असं मिक्सरमधून काढून झालं आहे. खोबरं किसल्यामुळे वाटणामध्ये अजिबात खोबऱ्याचे तुकडे राहिले नाही आहेत आणि एकजीव असं वाटण तयार झालं आहे. तुम्हाला हे जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.